धुलीवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 173 तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेनं रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली. तब्बल 1542 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली आहे. होळी तसंच धुलीवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेनं संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात 24 आणि 25 मार्च अशी 2 दिवस नाकाबंदी करून कारवाईची मोहीम सुरू केली. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या 4 विभागातील 18 युनिटमध्ये सुमारे 500 अधिकारी कर्मचारी यांच्या चमूनं 40 ब्रीथ ॲनालायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली. या तपासणीमध्ये मोटर वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राईव्हचे 173 खटले दाखल करण्यात आले. दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या 663 चालकांवर कारवाई झाली, तर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 1542 चालकांसह जादा प्रवासी नेणाऱ्या 365 रिक्षा चालकांवरही सोमवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेनं दिली आहे. कोळी गीतं, पारंपरिक बँड, रंगांची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात होळी आणि धुलीवंदनाचा सण ठाणे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी परंपरागत होळीचं दहन करण्यात आलं, तर काही ठिकाणी भ्रष्टाचार, अविचार यांच्या प्रतिकात्मक होळ्यांचं दहन करण्यात आलं. लहानपणापासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच यावेळी होळीच्या रंगात रंगताना दिसून आले. रविवारी ठाण्यामध्ये रात्री 7 वाजल्यापासून मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याची संधी तरुणाईनं सोडली नव्हती. चंदणी कोळीवाडा या ठिकाणची होळी यंदा ठाणे पूर्व विठ्ठल मंदिराजवळ साजरी करण्यात आली. या ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन शनिवारी रात्री करण्यात आलं. शहरासह परिसरात रविवारी भक्तिभावानं होलिका दहन झाल्यानंतर सोमवारी मोठ्या उत्साहात बुरा न मानो होली हे असं म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवडही साजरी झाली. त्यासाठी काही सोसायट्या तसंच आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं. डीजे वाद्यसंगीताच्या तालावर यावेळी रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. थंडाई, जिलेबी, फाफडा, समोसे, वडापाव असा बेतही अनेक ठिकाणी रंगला होता. तसंच मटण आणि चिकनच्या दुकानात देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नवीन शुद्ध मनानं आनंदानं सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्या आहेत.
ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या तालावर नृत्याची आणि विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते. ठाण्याच्या सर्व जनतेला होळी आणि धुळवडीच्या खूप खूप आपण शुभेच्छा देत असून हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं जावं. आपल्या मनातील जो काही राग लोभ असेल तो जावा आणि नवीन शुद्ध मनानं आनंदानं सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा निमित्तानं पुन्हा आपण एकदा देत असल्याचं प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं. होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रू ही गळाभेट घेतात. त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करूया असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल होळी सणानिमित्त ठाण्यातील टेंभी नाका येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान दिला आहे. त्यामुळे राजकारण नको, फक्त होळी आणि होळीचा आनंद साजरा करूया असंही त्यांनी सांगितलं. या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती, संकट, अरिष्ट सगळं जळून खाक होऊ दे, तसंच राज्यातल्या जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ देत असंही त्यांनी सांगितलं. नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी धुळवड साजरी करावी असं आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही उपस्थित होते. टेंभी नाक्यावर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती. हीच परंपरा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे. लवकरच लोकसभा उमेदवारांची यादीही जाहीर होईलच, परंतु आज फक्त आणि फक्त होळी असं बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्यानं टाळलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसबीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यास रंग लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस आणि पत्रकार आदी मंडळींनाही रंग लावून रंगांची उधळण केली. यावेळी राज्यातील जनतेला, शेतकरी, कष्टकरी, कामगार, समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू दे, त्यांना सुख आणि समाधान येऊ दे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. तसंच राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करत असल्याचं सांगत होळी ही पर्यावरणपूरक असावी, केमिकलऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते.